हिवाळी अधिवेशनाच्या नावाखाली मंत्री आमदारांची मौजमजा सुरू आहे का असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय। कारण नागपुरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये आमदार आणि मंत्र्यांचा मुक्काम आहे। एकीकडे शासकीय बंगले आमदार निवास असूनही लक्झरी हॉटेलची निवड का करण्यात आली असा प्रश्न आहे। तर शासकीय बंगले आमदार निवास मंत्री आमदारांना का नकोत असा प्रश्न उपस्थित होतोय। राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना सुद्धा ही उधळपट्टी का हा प्रश्न विचारला जातोय। नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू झालेल्या अशात जर बघितलं असेल तर आमदार मंत्री आणि संधी अधिकारी आहेत त्यांनी लक्झरी हॉटेलचा सहारा घेतलेला आहे। मी सध्याच्या घडीला नागपुरातील रेडिसन ब्ल्यू हॉटेल समोर आहे। या ठिकाणी जर बघितलं असेल तर महाराष्ट्रभरातील जे मंत्री आहेत ते या ठिकाणी मुक्कामी आहेत। यासोबत आमदार असतील, विरोधी पक्षातील जे नेते आहेत ते सुद्धा या ठिकाणी मुक्कामी आहेत। नागपुरातील हिवाळी अधिवेशनासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने जे रवी भवन असेल, आमदार निवास असेल किंवा इतर जे शासकीय बंगले आहेत ज्या ठिकाणी मंत्री मुक्कामी असतात, आमदार निवासमध्ये आमदार मुक्कामी असतात, यावर जे आहे ते 100 कोटीपेक्षा जास्त जे आहे ते पैसे खर्च करण्यात आले। मात्र या संपूर्ण पैशाचे जे आहे ते उधळपट्टी झाल्याचे चित्र सध्याच्या घडीला दिसत आहे। कारण संपूर्ण आमदार जे आहेत ते या लक्झरी हॉटेलमध्ये थांबलेले दिसत आहे। हा एक हॉटेल नागपुरात नाही तर नागपुरातील असे अनेक जे पंचतारांकित हॉटेल आहे अशा हॉटेलमध्ये जे आहे ते थांबण्याचे चित्र सध्याच्या घडीला दिसत आहे। चक्क हॉटेलमध्ये जर खर्च होत असेल तर सामान्य माणसाला प्रश्न उपस्थित होणार आहे। कारण की अधिवेशन फक्त 8 दिवसाचे आहे, 2 आठवड्याच्या फक्त हा अधिवेशन आहे आणि अधिवेशनामध्ये अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत। ते प्रश्न सुटतील कधी आणि शेतकऱ्यांना न्याय कधी मिळेल असे अनेक प्रश्न आहेत जे आजही प्रलंबित प्रश्न आहेत। आणि अशा प्रश्नाच्या वेळी जर बघितलं असेल तर कुठेच एकीकडे सरकार म्हणते की आमच्या खात्यामध्ये पैसे नाही किंवा आमच्याकडे पैसे नाहीत, मात्र विरोधी पक्ष यावर त्यांना प्रश्न विचारते सरकारी खातं नसेल तर मग शासकीय बंगल्यावर पैसे खर्च करायचे कशाला। मग विरोधी पक्षातील नेते सुद्धा याच लक्झरी हॉटेलचा सहारा घेताना आपल्याला दिसत आहे। कॅमेरामन दीपसह तेजस मोतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।